तर आता आपण बघूयात की कटोरी कशा प्रकारे वाढवायची. तर मी इथं हा एक प्लेन पेपर घेतलेला आहे, त्याच्यावर कटोरी आपल्याला क्रॉस ठेवायची आहे आणि सगळ्या बाजूने हिला पहिल्यांदा मार्क करून घेऊयात, जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती आपल्याला व्यवस्थित वाढवता येईल. इथं आता पूर्ण कटोरी जी आहे आपली ती मार्क करून झालेली आहे. आता कटोरीचे जे हे 2 पॉईंट आहेत त्या दोन्ही बाजूनी आपल्याला 1.25 इंच ह्या बाजूनी आणि 1.25 इंच ह्या बाजूनी दोन्ही बाजूनी वाढवायचं आहे. आपण इथं 1.25 इंच घेतले आणि जेव्हा आपण ब्लाऊजवर घेताल तिथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच आतमध्ये घेऊन स्टिच करायचं आहे आणि नंतर आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर पॉईंट काढायचा आहे, खाली 1.5 इंच वाढवायचं आहे आणि आता हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत. जी हुक्स आणि लूप्सची पट्टी येणार आहे तिथून आपल्याला अशी क्रॉस लाईन द्यायची आहे. आता हा जो राऊंड नेक आहे तिथं त्याचे आपल्याला पहिल्यांदा 4 भाग करायचे आहेत आणि जो पहिला पॉईंट आहे तिथं 1.5 इंच, जो दुसरा पॉईंट आहे तिथं 1/2 इंच, तिसरा पॉईंट आहे तिथं 1.5 इंच आणि चौथा भाग आहे तिथं 1 इंच अशा प्रकारे वाढवायचा आहे. आणि हे आता चारी पण पॉईंट आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली जी कटोरी आहे ती एकदम व्यवस्थितपणे कट होते आणि व्यवस्थितपणे वाढली जाते, म्हणजे वाढते व्यवस्थित आणि ते आपल्याला नंतर पुढे प्रॉब्लेम होत नाही. अशा प्रकारे जर आपण कटोरी कट केली तर, अशा प्रकारे वाढवली तर. आता ही आपण पूर्ण कटोरी वाढून झालेली आहे, ती आपण आता कट करून घेऊयात. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट्स वाटत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी त्याचे उत्तर नक्कीच देईल. तरी आपली कटोरी तयार करून झालेली आहे. आता हे जे कटोरीचे दोन्ही पॉईंट आहेत ते आपण जोडून बघूयात आणि बघूयात आपली कटोरी कुठं कमी जास्त झालेली आहे का नाही. तर बघू शकता तुम्ही कटोरी आपली एकदम व्यवस्थितपणे झालेली आहे, कुठंच जास्त किंवा कमी झालेली नाहीये. इथून आता कटोरीचा सेंटर पॉईंट काढून तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि जो टक्स आहे तिथं आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. तर आपण कटोरी अशा प्रकारे बघू शकतो की आपली कटोरी व्यवस्थित बसणार आहे का नाही, सेंटर कटोरीचा जो पॉईंट आहे तो व्यवस्थित येणार आहे का नाही. तर तुम्ही बघू शकता कटोरीचा पॉईंट आपला एकदम छान येणार आहे.